हाय हॅलो नमस्कार. आणि आज आहे 2 तारीख, जे आज अंगारकी चतुर्थी पण आहे. आणि एक गोष्ट म्हणजे की मी जिथं आता जाणार आहे तिथली यात्रा पण आहे देवीची. तर कालच मिरवणूक झाली संध्याकाळी, त्याच्यामुळं मग संध्याकाळी मला काही जाता आलं नाही, कारण इथून बरंचसं लांब आहे. आणि पुन्हा यायचं म्हटल्यानंतर एस टीचा पण आमच्या इकडं प्रॉब्लेम असतो, कधी वेळेवर येतील नाही येत. आणि संध्याकाळचं म्हटल्यानंतर नकोच म्हटलं, खूप अंधार पण होतो 6:30ला. तर म्हटलं की चला आज जाऊया आपण. आणि सोबत सगळं घेतलेलं आहे, नारळ वगैरे सर्व काही देवीला जे देतो ते सर्व आहे. मदन आहे, नारळ आहे, अजून श्रीफळ आहे आणि फळं पण आहे. आणि सर्व ते पाकिटमध्येच मग मी सगळं साडी वस्त्र वगैरे काय ते बांगड्या वगैरे सर्व घेतलेलं आहे. तर ते काही जे लेणं असतं ते सर्व लेणं घेतलेलं आहे. सोबत डबा पण घेतलेला आहे. मी पुण्याला गेली होती तेच व्हिडिओ आता जवळजवळ मला असं वाटतं पूर्ण हा फेब्रुवारी महिना जाणार आहे. तर हा कधी पडेल तर काय माहिती, म्हणून म्हटलं चला थोडे फार करून घ्या. पण मस्त आराम करते आता, कारण आता फक्त ते पुण्याचेच व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे एवढंच चालेल. त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट करणं होत नाही आहे, कारण हेच व्हिडिओ चालू आहे. तर चला मग आता हा एक व्हिडिओ करते. म्हटलं चला हा एक मस्त तुम्हाला ट्रॅव्हलिंग व्लॉग एक आणि घेऊन जाते. मी खूप लांब नाही आहे एस टीने फक्त 15-20 मिनटं लागतं जायला. आणि तिथून पुढं पायी जायचं आणि मग तिथून पुढं मस्त आनंदाचं. चला महत्त्वाचं म्हणजे दर्शन, मंदिरातलं देवांचं जे दर्शन आहे ते व्हिडिओ घेऊन देतात की नाही काय माहिती, पण मी बाहेरचं तुम्हाला परिसर दाखवान, सोबत सर्व काही जे दुकान लागलेले ते पण दाखवून. तर चला माझ्यासोबत मी सगळं आवरलेलं आहे. आणि हा भावाने वैष्णवीने घेतलेला हा ड्रेस मला तो घातलेला आहे, सोबत श्रग घातलेला आहे. तर बघू आता खूप आभाळ पडतं आहे आजकाल, म्हणजे इतकं की सकाळी उठलं तर लवकर ऊन पण पडत नाही. तर बघू आता ही घालते, नाही तर मी काढून ठेवते आणि सोबत कोणी घेते. तसं हे पायी जायचं म्हटल्यानंतर इतकं गरम होतं, ते गरम पण खूप होणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला मग यायचं. चला काकांकडनं खावटीचे पैसे घेतले, आकाकडनंही घेतले आणि माझे पण. आणि आता दर्शन घेऊन जायचं, दर्शन घेऊया. गणपतीचं दर्शन घेतलं, हनुमानाचंही दर्शन घेतलं. इकडं राम सीता लक्ष्मणचंही दर्शन झालं आहे, इथं हनुमान पण आहे. चला आता प्रदक्षिणा घेऊया. इथं विठू माऊलीचंही दर्शन झालेलं आहे. चला आता काका पण येणार आहे, त्यांना जायचं आहे संगमनेरला आणि मी जाणार आहे. तर मी लवकर उतरणार आहे, काकांना काम आहे संगमनेरला. तर आम्ही दोघं पण एस टीमध्ये सोबतच आहोत. चला आता हे काय सगळं घेतलं, पाणी वगैरे प्यायला पण घेतलं आहे, नारळ वगैरे, मदन. चला गाडी इकडून गेली, आता इकडून कधी यायची काय नाही. असं आहे कधी पण आपल्याला ज्या साईडला जायचं ना त्या साईडची गाडीच येत नाही, भलत्या साईडची येत असते. गेली का नाही गेली? कोणती? ही पण गेली बस, आता कधी ही काय नाही. चला मला तर काही बस भेटली नाही, मग शेवटी मी आले गाडीतून. ज्या डेअरीच्या गाड्या राहतात ना त्या पोचवतात अशा, मग त्याच्यातून आले. आणि आता फायनली चालले. काकांना तर एस टीच पाहिजे. हा रोड आहे ना खूप वर्दळीचा आहे बरं का, खूप गाड्या येता जातात तिथून. हे काय जाताच येत नाही असं. फायनली मग मला भेटली गाडी, जे म्हणजे दूध डेअरीच्या गाड्या असतात ना त्याच्यातून आले. मग होते 2-3 जण, मुलं पण होते, स्टुडंट पण होते, त्यांना पण यायचं होतं लवकर. एस टीचं लय आमच्या इकडे आहे ना लई हे खळांबा राहतो. आणि आता किती वाजले? 10:30 वाजून गेले असते. तो रोड आहे तो जातो सिन्नर तिकडं, हा रोड आहे नाशिक
सिन्नरला तिकडे जातो ना, हा कुठं जातो काय माहिती. हा इकडून हा पण जातो बरं का इथून. तर चला निघूया पायी पायी कणा. आता जवळजवळ 20-30 मिनटं लागतील पायी पायी जायचं. मस्त इथून पण बरेच वर्दळ असते बरं का. कधी बघू. आता यात्रासुद्धा मी पहिल्यांदाच अनुभव राहिलेली आहे. चला आता निम्म अंतर पार केलेलं आहे आणि अजून निम्म अंतर पार करायचं आहे. तर अजूनही 10-20 मिनटं लागते, कारण आधीच 20 मिनटं झालेली. पण आता जिथं फायनली जो रोड आहेत ना तिथून वळायचं आहे. तो आता हा असा आहे, असा वळायचा आहे. तर देवीच्या इथं येताना पहिली कमान लागते. ह्या कमानच्या पाया पडायचं आणि पुढं जायचं. चला आता कमानच्या पाया पडलेत आणि पुढं जात आहे. तर इथं भरपूर मका वगैरे आहे. तशा गाड्या येता जातात, त्याच्यामुळे काही एवढी भीती नाही राहत. आता मका पण वाढलेला आहे ना. तसं तर इकडं पण बिबट्या वगैरे सुटलेले आहेच आहे म्हणा. पण आता इकडं कसं काम करतात हे लोक, त्याच्यामुळे त्यांच्याकडं पाहून धीर येतं पायी चालायचा. कारण ते पण शेतात हे काम करताना. ठीक आहे. तिथं इथून सर्व जे जातात ते सर्व देवीच्या पाय पडायलाच जातात, त्याच्यामुळं ते पण आपल्याला घेतात. आणि कसं त्यांच्याच गावचे लोक असतात, मग आपल्याला घेतात आणि मग दर्शनासाठी आम्ही जात असतो. तर बरेचसे जण पायी पायी पण जातात. हे पहा इथं काम करू राहिलेले आहेत वावरामध्ये, शेतात, त्याच्यामुळं काही वाटत नाही. चला आता पाहायला गेलं तर कळस आहे ना, तो रस्त्यानेच दिसतो तिकडूनच. तर हे पायी इथून दिसतोय कळस, इथं जायचं आहे आपल्याला. तर हा खूप वळणाचा रोड आहे. इथून कसे ऊस लागलेले, ऊस उंच आणि इथं पण काम करते, त्याच्यामुळं काही भीती वाटत नाही. चला आता जाऊया. मनामध्ये आस्था आणि श्रद्धा असली ना, तर हे जे पायी पायी जाते ना मी 20-30 मिनटाचा रस्ता, तर त्याचंसुद्धा काही वाटत नाही. आता इथे एक मंदिर आहे छोटंसं, त्याचं पण दर्शन घेऊन देते. इथं आहे काशाई देवीचं मंदिर. चला पाया पडूया. मी जाता जाता नेहमी पडत असते. चला आता पाय झाला आहे पडू. 2 मिनटं बसते. चला आता आपण फायनली आलेलोच आहो, पण अजून थोडासा रस्ता आहे 5-1 मिनटाचा. आणि आता आपण जाऊया. मी सुद्धा पहिल्यांदाच यात्रेला जाऊ राहिलेली आहे. मी पण पहिल्यांदाच यात्रेला जाऊ राहिलेली आहे. तर दरवेळेस माझं जायचं असं राहून जायचं. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण दर्शनाचा अनुभव घ्या. बेलाचं झाड दिसतं ना, इथूनच मी ना फळ नेलं होतं आणि मग तिथून ते बिया रुजवल्या आणि आपल्या तिथं ते बेलाचं झाड बेलाचं झाड आपल्या इथं आलेलं आहे ना, ते ह्या फळापासून बरं का. इथलंच फळ पडलं होतं, मी घेऊन गेली होती. तर चला अजून आहे इकडं पण बाबू. तर काही वाटत नाही मला तसंही भीती. चला इथं लई वर्दळ राहते. देवीचे मंदिर आहे ना इथं. आता एक दाखवलं तुम्हाला, आता दुसरं पहिलं तर दाखवलं. तिथं पण दर्शनासाठी लोक येत असतात आणि तिकडं पण पुढं. तर मग वर्दळ असतेच. हा रस्ता शाळेतले मुलं पण जात येत असतं, त्याच्यामुळं काही हा रोड काही एवढा शांत नसतो. पण तसं आहे म्हणा, भरपूर असं जंगलासारखंच वाटतं. असं खूप म्हणजे शेतीमुळं जरा दाट वाटतं. चला इथला रोड पण झालेला आहे. इथं हे आलं आहे मंदिर बघा. दुकानं पण लागलेली आहे बाहेर. आता घेतला आता हा मी नारळ सोलून पाय बी पडले. हे मंदिर आहे, भगवती मातेचा रथ आहे. तिथं मिरवणूक होती, आज पण होणार आहे म्हणतं. चला दर्शन वगैरे झालं आहे आणि देवीचं काही लेणं आहे ते लेणं पण दिलेलं आहे. आणि आता मी जेवायला बसलेली आहे, म्हणजे मी डब्बा घेऊन आलेली ना. तर पहिला ते जेवण करते आणि नंतर मग आपण यात्रेमध्ये फिरू. डब्बा आणलेला आहे ना, आज उपवास आहे.
खिचडी आणली मी आणि इकडं आता बाटली पाणी पण घेऊन आले. चला आता हे सगळं रिकामं झालं, इतकं ओझं कमी वाटत राहिलं आहेत आता. इथं आहे दत्त मंदिर आहे आणि देवी आहे, हनुमान पण आहे तिथं. देवीची मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती आहे आणि गुरूंची पण मूर्ती आहे. अबा बाबा हा वड पहा किती मोठा आहे. वड. चला आता फराळ केला आणि आता जाऊया यात्रेतली खरेदी करूया. तर चला आता हे काही दुकानं लागलेली आहे रस्त्याच्या कडेकडेने. बघू आता साचीला शौर्याला काय मिळालं तर घेऊ. चला इथं पेड्याचे दुकान वगैरे, इथं आईस्क्रीम, इथं पेड्याचं दुकान इथं आले काहीतरी आहे. बघूया विचारून. तर हे सर्व 10चं आहे का? चला टिकल्यांचं तर घेते. अशा टिकल्या आहेत, चौकोनी पण टिकल्या आहेत. चला आता मी घेतले टिकले. आता मला काय ज्याची आवश्यकता आहे तेवढे घेतलं. आता हे दुकानं लागलेली आहेत तिकडं शेवटपर्यंत. बरेच लांबपर्यंत दुकानं असतील ना का? बरेच लांब दुकानं असतील ना? हा का? तुम्ही इथलेच का? नाही, आम्ही वावी गावचे. हां आहे. हे पण 2 घेतलेले. आता मी यांची बोवणी केली म्हणून यांच्याकडनं मला चहा बरं का फ्री. तो योग आला, तुम्ही योग आले, सगळे योग मध्ये सगळे काम आहे ना. चला आता घेते चहा मी. हे काय इथं ब्लँकेट वगैरे, देवाचा प्रसाद. इथं खेळणी आहे. ते दणगड बॉल आहे. हा 100चा. हा हे 50चे आणि हे 60चे. ते खेळणे लागलेले इथं. काय विशेष आहे बरं सांगा. दणगट म्हणजे लाईटवाले बॉल आहे. जमीन आपटा कुठे आपटा टिकणारे बॉल आहे. दे ना आपण नसलंच मग. नाही 50 नाही. ते तवी घडवंची सर्व. हे रबरी साप जब्बर. मी दचकले म्हटले यांनी कुठून आणले एवढे. हे इथं पण आहे. आता इकडं दुकान लागू राहिलेलं आहे. हे तर मेकअपचं आहे. मेकअपचं बघूया आता काय घ्यायचं इथं. अजून तर दुकान लागूच राहिलेलं आहे यांचं. काही पण घ्या 20 रुपयाला आणि हे छान आहे. हे घ्या म्हणते आणि साचीला पाहावं म्हटलं हे याच्यातलं. तर इथं पण आहे. हे बघा गजरे पण आहे. हे उंचीला कमी वाटतंय गळ्यात घातल्यावर, तसं ते मोठं वाटतंय. चल घेतलेलं आहे याच्यात साचीला पर्स वगैरे घेतली मी. आणि खरेदी झाल्यानंतर आता हे दुकान लावून राहिले. इथं घड्याळ आहे, पंगवे वगैरे छोटे छोटे. इथं मंगळसूत्र वगैरे आहे. इथं प्लॅस्टिक आहे. बॉल आहे का? नाही हा नको. हां सगळीकडे दुकान असं मस्त लागलेले आहे. इथं पण लागलेली आहे. बॉल लागते तुम्हाला. मी पर्स तर घेतली साचीला. इथं पण पर्स छान होत्या गड्या. लई गाई केली मी. इथं फ्लॉवर पॉट आहे. सगळं फ्लॉवर पण आहे घरात लावायला. ते अजून लवच राहिलेले इथे. तशी कालपास नाही बरं काही, पण आज दुकानं वगैरे संध्याकाळपर्यंत राहतील. मी लय लवकर आली ना आज. तसे 12 वाजले लवकर म्हणजे काय 12 वाजले पर्यंत लांब. इथं पण 20 रुपयाचं सगळं सेल आहे. इकडं पर्सचं दुकान लागलेलं आहे आपल्या गावच्या यात्रेमध्ये. आता इथं काही घेत नाही मी. साचीला घेतली तेवढी. इथे सुद्धा हार आहे बघा. छान आहे. इथं तर रंगबेरंगी हार आहे. मी लय घाई केली गड्या. चला आता अशी आहे जत्रा. इकडं 10 रुपयाचे सेल लागलेले आहेत. काय गड्या हे नवीन प्रकार. तिथं चिली होती काचा. आता लय उपवास आहे आपल्याला, तर काय खायचं नाही. चला आता असंच बघत इथपर्यंत रे वाटतं. इकडं पण आहे चायनीज कॉर्नर, सोयाबीन चिली. बांगड्या केवढ्याच्या? इथं बांगड्या आहे. आता बघूया बांगड्या तरी. किती लांबून आलेली मी पार तिकडून.
अजून हे इकडं आणि इकडं पण आहे. आता हे कितीपर्यंत लांब आहे काय माहिती. चला आता बांगड्या घेतल्या, आता जाऊ पुढं आपण. छान होत्या बांगड्या पण म्हटलं आता सगळे पैसे त्याच्यातच संपून जात. कंगवे. चला आता इथून पुढं आहे आणखीन, अजून किती लांब आहे आपण बघूया. संपलं इथपर्यंतच शेवटपर्यंत, एवढं शेवट. चला संपलं. हे इकडं पण आहे. अरे बापरे, ओ बॉल केवढ्याचा हा. चला आता इथं पैंजण वगैरे आहे. इकडं सगळं प्लॅस्टिकचं आहे. चला अक्काला घेऊ का हे, आणि हे काकूना बसकरी घेऊ का. हे पण 20ला का भैया. चला आता एक्स्ट्रा पिशवी घ्यावी लागली मला, आणि याच्यात घेतलेलं आहे. आणि आता इथून पायी जायचं आहे एवढं घेऊन, ते तिथपर्यंतच आहे. चला आता जाऊ घरी. चला पुन्हा आले होते दर्शन घ्यायला, आणि दर्शन पुन्हा घेतलं. म्हटलं जाता जाता घ्या दर्शन. तर आता हे मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. आता चालले पायी घरी. आणि आज आहे अंगारकी चतुर्थी पण आहे.